तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशी स्टोरी बघणार आहे. ती स्टोरी ऐकून तुम्ही पण विचारांमध्ये पडसाल की मेल्यानंतर सुद्धा माणसाला त्रास होतो की नाही. तर ह्याच गोष्टीशी रिलेटेड एक मी स्टोरी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर आय होप की तुम्हाला ही स्टोरी आवडेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा विचारांमध्ये नक्की पडेल. तर स्टोरी सुरू होते 1984च्या दिवशी. एक माणूस एका डोंगरावरती ट्रेकिंग करण्यासाठी गेलेला असतो. तिथे गेल्यानंतर तो सर्व काही गोष्टींचे फोटो काढत असतो, व्हिडिओ काढत असतो. खूप रात्र होती त्याच्यामुळे तो तिथंच थांबतो. दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठतो आणि तिथून निघण्याच्या दिशेने निघतो. त्याच्यानंतर थोड्या वेळामध्ये अचानक त्याला काहीतरी विचित्र वाटायला लागतं. तो मागे वळून बघतो तर त्याच्या मागे एक अस्वल पडलेला असतं. तो त्या अस्वलाला बघून खूप घाईमध्ये तिथून पळायला लागतो आणि पळत असताना अचानक त्याचा पाय एका फांदीमध्ये गुंततो आणि तो खाली पडतो. आणि त्या फांदीमध्ये पाय गुंतल्यामुळं आणि खाली पडल्यामुळं तो तिथं बेहोश होतो. थोड्या वेळाने त्याला जाग येते. त्याला जाग आल्यानंतर तो तिथून उठायचं बघतो, पण त्याला पायामध्ये काहीतरी विचित्र वाटतं. तो जेव्हा खाली पायाकडे बघतो तर एक साप त्याच्या पायाला गोल फेरा मारून बसलेला असतो. त्याला बघून तो खूप घाबरून जातो, पण तो खूप टाइमापासून अशा ट्रेकिंग करत असतो. त्याच्यामुळे त्याला हे माहीत असतं की आपण जर सापाला काही केलं नाही तर तोही आपल्याला काही करणार नाही. पण त्याच्याकडून एक चूक होते. ते जे अस्वल असतं त्या अस्वलाचा आवाज ऐकून तो अचानक घाबरतो आणि घाबरल्यामुळे त्याच्याकडून एक चूक होते. तो त्या सापाला झटकायचं बघतो. त्या सापाला झटकायचं बघत असताना तो साप त्याला चावतो आणि तो साप त्याला चावल्यानंतर तो हळूहळू बेहोश व्हायला लागतो. पण बेहोश होण्याच्या आधी तो पोलिसांना कॉल करतो आणि तो पोलिसांना कॉल करून त्याचं लोकेशन सांगतो. थोड्या वेळामध्ये तिथं पोलीस येतात. पोलीस आल्यानंतर त्याच्या बॉडीला तिथून उचलून हॉस्पिटलला घेऊन जातात. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो मेलेला आहे असं सांगण्यात येतं. तिथून पुढे मग डॉक्टर लोक त्याला ऑपरेशनसाठी आतमध्ये घेऊन जातात, पोस्टमॉर्टम करण्यासाठी. थोड्या वेळामध्ये एक विचित्र गोष्ट होती. ज्याला साप चावला होता त्या माणसाच्या आतले आपल्याला विचार दाखवले जातात. तो माणूस अजून पण जिवंत असतो, मेलेला नसतो. तुम्ही म्हणता ना असं कसं? त्याला पोस्टमॉर्टमसाठी गेलं म्हणजे डॉक्टरने तर त्याला चेक केलंच असेल. हो, केलं होतं. त्याचं हार्ट सुद्धा बंद होतं. त्याचं हार्ट बंद होतं, पण त्याचे विचार आतमध्ये जिवंत होते आणि तो आतून विचार करत होता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की त्याला कोणी हात लावलेला पण फील होत होतं आणि जो वास बाजूला होता तो वास पण त्याला येत होता आणि ते डॉक्टर काय बोलत आहे त्यालाही ते ऐकू येत होतं. डॉक्टर बाजूला उभा राहून म्हणत होते की आता आपण ह्याच्या पोस्टमॉर्टमला सुरुवात करू. पोस्टमॉर्टमला सुरुवात करायचंच ऐकून ह्याला खूप भीती वाटायला लागते, कारण ह्याला माहीत असतं की हा पूर्णपणे मेलेला नाहीये. पण डॉक्टर लोकांना माहीत नसतं की हा जिवंत आहे. आणि ही जी स्टोरी आहे पूर्णपणे ह्या दोन गोष्टींच्या बाजूला फिरते की हा जिवंत वाचणार की मरणार. दुसरीकडे आपल्याला दाखवलं जातं की एक डॉक्टर त्याच्या ब्लडचे सॅम्पल घेऊन लॅबमध्ये जातो चेक करण्यासाठी की नक्की ह्याला कोणता साप चावला होता. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर ते जेव्हा सॅम्पल चेक करतात त्यांना तर सापाचं काहीच सापडत नाही की ह्याला कोणता साप चावला होता. त्याच्यामुळे ते पण जास्त विचार करत नाही, कारण जो माणूस होता तो तर मेलेला होता. म्हणून डॉक्टर लोक पण जास्त विचार करत नाही आणि त्याला तसंच सोडून निघून जातात. थोड्या वेळामध्ये त्या मेलेल्या माणसाचं सामान हे हॉस्पिटलला घेऊन येण्यात येतं, कारण त्याचे जे घरचे आहेत त्यांना ते सामान देण्यासाठी. पण अचानक त्या सामानामधून एक साप बाहेर येतो आणि तो साप तिथल्या एका डॉक्टरला चावतो. सर्व लोक तिथं पळत जातात आणि डॉक्टर बघतात की तो साप जो आहे तो खूप वेगळा आहे. असा साप त्यांनी कधीच पाहिला नव्हता. त्याच्यामुळे ते लोक कसं त्या सापाला मारतात आणि पकडतात. पण जेव्हा डॉक्टरला चेक करायला ते जातात त्यावेळेस त्यांना कळतं की डॉक्टर पण मेलेला आहे. त्याच्यानंतर त्याला पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात येतं. पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टरला पण नेण्यात येतं. त्यावेळेस त्या दोघांच्या बॉडी शेजारी ठेवलेल्या असतात. शेजारी बॉडी ठेवलेल्या असताना आपला परत अजून एक विचार दाखवला जातो. तो डॉक्टर पण मेलेला नसतो, तो पण जिवंत असतो. म्हणजे जो साप त्या माणसाला चावला होता तोच साप त्या डॉक्टरला पण चावला आहे. पण ह्या गोष्टींवरती आपल्या डॉक्टरचं लक्ष जातं की असं कसं होते की 2च मिनिटाच्या आतमध्ये माणूस कसं काय मरतोय. साप चावल्यावर तर एवढ्या लवकर नाही मेला पाहिजे. त्याच्यानंतर तो डॉक्टर त्या सापाचं विष काढतो आणि लॅबमध्ये चेक करण्यासाठी घेऊन जातो. चेक केल्यानंतर त्याला त्या विषामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी सापडतात. त्या वेगळ्या गोष्टी अशा की हे विष लोकांचा जीव घेत नाही. हे विष फक्त लोकांना पॅरालाइज करतात. पॅरालाइज म्हणजे तुमचं पूर्ण शरीर मेल्यासारखंच असतं. हात हालत नाही, पाय हालत नाही. समोर आग लागली किंवा समोर भूकंप जरी आला तरी तुम्हाला त्या गोष्टींसाठी सावध होता येत नाही. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मेंदू नेहमी चालू असतो. तुम्हाला सर्व गोष्टी जाणवतात. जर तुम्ही जळत असाल तर तुम्हाला ते जळणं सुद्धा जाणवणार, तो त्रास सुद्धा होणार. कोणत्या गोष्टीचा वास असेल तर तो वास सुद्धा तुम्हाला येणार. आजूबाजूला कोण काय बोलत आहे ते सुद्धा ऐकू तुम्हाला येणार. त्याच्यानंतर डॉक्टरला जेव्हा कळतं की ह्या सापाचा विष फक्त लोकांना पॅरालाइज करतो, तो ऑपरेशन थिएटरकडे पळत जातो
त्या जंगलातून आणलेल्या माणसाचं डॉक्टर ऑपरेशनच करणार असतात की तेवढ्या तिथं तो डॉक्टर येतो आणि त्यांना सांगतो की ही लोक मेलेले नाही आहेत, ही लोक फक्त पॅरालाइज आहेत. थोड्या वेळानंतर त्यांना एका दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जातं आणि त्यांना एक अँटीडोट दिला जातो, तो पण त्या सापाच्या विषापासून बनलेलाच. त्याच्यानंतर ते लोक हळूहळू जागे होतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही जे बोलत होते, जे करत होते ते आम्हाला सर्व जाणवत होतं. त्याच्यानंतर मग ते जेव्हा चेक करत असतात त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर, त्यांची बॉडी कशी वर्क नीट करते का नाही ते जेव्हा चेक करत असतात त्यांना हे कळतं. त्याच्यानंतर ते चेक केल्यानंतर त्यांना कळतं की त्यांनी जे सांगितलं होतं की हार्ट बंद आहे, ते हार्ट बंद नव्हतं, ते हार्ट चालू होतं. पण ते हार्ट एवढे हळू चालू होतं की ते असं वाटत होतं की ते हार्ट बंदच आहे. म्हणजे हे विष तुमची जी बॉडी आहे त्या बॉडीला पूर्णपणे वीक आणि बंद करून टाकत होती. त्याच्यानंतर आपल्याला कळतं की हे हळूहळू दोघं नीट झाले आणि त्याच्यानंतर ते त्या सापाची ब्रीड शोधायला लागतात की हा साप कोणत्या जातीचा आहे. त्याच्यानंतर ते जंगलामध्ये जातात, खूप सर्च करतात पण त्यांना तो सापडत नाही. काही वर्षानंतर तसाच एक केस परत येतो, एक जणाला साप चावलेला असतो, पण तिथले जे गाववाले असतात त्या गाववाल्यांनी त्या सापाला मारून वापस घेऊन झालेले असतात. त्याच्यामुळे त्यांना कळतं की हा साप फक्त त्या जंगलांमध्येच भेटला जातो, दुसरीकडे हा साप कुठं भेटत नाही. आणि ह्या सापाची जी जात आहे ही नवीन आहे, पहिल्यांदा ही लोकांनी कोणीच पाहिली नव्हती. जुन्या काळांमध्ये ही जात असू शकते पण आता ती नाही, कारण ते साप खूप कमी झालेले आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर्स जेव्हा ह्या गोष्टींवरती रिसर्च करतात त्यांना घाबरून सोडणारी गोष्ट कळते की जर सापाच्या चावण्यामुळे ही गोष्ट होत असेल तर मेल्यानंतर सुद्धा काय गॅरंटी की आपल्या अंगामधली जी चेतना आहे ती जाते. असं पण असू शकतं की जेव्हा लोकांना जाळतात किंवा जमिनीखाली पुरतात मेल्यानंतर त्यांना ते जाणवत असेल तर, किंवा त्यांना जेव्हा पोस्टमॉर्टमसाठी घेऊन जातात त्यांच्या शरीरामधला एक अंग काढून घेतलं जातं त्यावेळेस त्यांना त्या गोष्टी जाणवत असतील तर. म्हणजे एकंदरीत मला हेच बोलायचं आहे की मेल्यानंतर सुद्धा माणसाला सगळ्या गोष्टी फील होत असतील तर. तुम्ही पण विचारात पडले ना, मी पण पडलो होतो, कारण ह्या गोष्टी सोप्या नाहीत. नुसतं सुई लागली तरी आपण विचार करू शकत नाही की किती त्रास होतो, पण एखाद्याचं पूर्ण अंगच तोडून काढलं तर आय होप की मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. मी जरा काहीतरी नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनलवरती. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला. आणि मला सांगा की तुम्हाला अशा स्टोरीज आवडतात की नाही, किंवा जर अशा स्टोरीज आवडत असतील तर मला सांगा. मी अजून अशा स्टोरीजवरती व्हिडिओज घेऊन येत जाईल. आपले जे चॅनल आहे याच्यावरती सर्व प्रकारचे व्हिडिओ मी बनवणार आहे, म्हणजे रिअल स्टोरीज, फिक्शन स्टोरीज, मूवी एक्सप्लेन, टॉप 10 मूवीज वगैरे असं सर्व गोष्टींवरती मी व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि मी जे बोललो त्याच्यावरती एकदा विचार करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की या व्हिडिओवरती तुमचं म्हणणं काय आहे. धन्यवाद.